कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महापौर हिमगौरी आडके यांच्या दालनात विविध सामाजिक संस्था, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली। सदर बैठकीप्रसंगी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आदींसह क्रीडाई, निमा, आयमा, विविध शैक्षणिक संस्था, महिला संघटना, वैद्यकीय तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिकच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्व घटकांनी एकत्र येत कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराचा दीर्घकालीन विकास कसा साधता येईल यावर विचारमंथन केले। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात येणाऱ्या भाविकांना स्वच्छ, सुंदर, हरित आणि सुरक्षित नाशिक दाखवणे हे आपलं उद्दिष्ट आहे। यासाठी ट्रॅफिक नियोजन, रिंग रोडवरील वाहतूक नियंत्रण, आरोग्य सुविधा आणि स्वच्छता या सर्व बाबींवर ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत। विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे हा आमचा मुख्य प्रयत्न राहणार आहे। शहरातील वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि ग्रीन कव्हर वाढवण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा संकल्प केला। 22 एप्रिल रोजी होणाऱ्या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पुढील एका वर्षात व्यापक वृक्ष लागवड मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे एक उद्योजक एक झाड ही संकल्पना राबवण्यात येणार असून सुमारे 16,000 झाडांची लागवड करण्यात येणार आहे। तसेच क्रीडाई नाशिक मेट्रो तर्फेही मोठ्या प्रमाणात रिफॉरेस्टेशन ड्राईव्ह हाती घेण्यात आला असून पुढील काही वर्षात लाखो झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। बैठकीत सहभागी प्रतिनिधींना नाशिकचा विकास केवळ कुंभमेळ्यापुरता मर्यादित न ठेवता भविष्यातील पिढ्यांसाठी टिकाऊ आणि दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला। शहराच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणाऱ्या कोणत्याही गोष्टींना थारा न देता सर्वांनी एकत्रितपणे नाशिकला आदर्श शहर बनवण्याचा निर्धार करावा असे महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी यावेळी सांगितले। एकूणच कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला ग्रीन, क्लीन आणि सेफ सिटी म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येत ठोस पावले उचलण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला। खूप साऱ्या बैठका झाल्या, आम्ही स्वतः तिथे जाऊन उपस्थित राहिलो, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण प्रत्येक वेळेस विरोधकांचा चेहरा बदलत गेला। आपण स्वतः पण बघू शकता की काही ठिकाणचे येऊन सांगणारे वृक्षप्रेमी हे वेगळे होते, आता पण ते वेगळे। मी सुद्धा त्यांना कळकळीची विनंती करते की वृक्षप्रेमी असणं म्हणजे वृक्ष जे काही आहे त्याचं प्रत्यारोपण होऊ न देणं किंवा वृक्ष तोड होऊ न देणं हे नाहीये। वृक्ष लागवड करणं ही पण एक वृक्षप्रेमीची ठळक भूमिका असते आणि वृक्ष लागवडीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न सगळ्यांचं काम आहे। कारण वृक्ष जर वाढली तर नाशिकचं वातावरण, तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगचं जे काही संकट आता पूर्ण जगापुढे आहे ते आपण कमी करू शकतो। फक्त वृक्षतोड होते म्हणून रडण्यापेक्षा जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणं हे त्याचं सोल्युशन आहे। आणि आपण जर विकास करायचा असेल तर सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच राहायला पाहिजे। एका ठिकाणी रडून काहीच उपयोग होणार नाही, ते प्रशासनाचा भाग आहे। माझं नाशिककर म्हणून सगळ्यांना म्हणणं आहे, प्रशासनाच्या कुठल्याही कामात कुठलाही अडथळा आणला तर ते त्याच्या पद्धतीने कारवाई करणार आहे, पण लोकप्रतिनिधी आणि नाशिककर म्हणून मला असं वाटतं की आपण स्वतःची रेष मोठी करू इतरांची कमी करण्यापेक्षा।